हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. तर आज आहे शनिवार आणि मी सकाळी 4:30 ते 6:30 वॉक करते रोज. कधी कधी पाऊस वगैरे असला तर टाईम मागे पुढे होतो किंवा मग वरती टेरेसवर करण्याऐवजी खाली घरातच करत असते. तर आज काही पाऊस वगैरे नव्हता, थोडं आभाळ होतं. तसं तर तुम्हाला दिसतच असेल की थोडं आभाळ होतं, पण पाऊस नव्हता म्हणून मग वरतीच वॉकला गेले. मस्त असा सकाळी वॉक झाला ना, मग दिवसभर टेन्शन राहत नाही की आपल्याला 10,000 स्टेप्स. माझं टार्गेट आहे की दिवसात काहीही करून 10,000 स्टेप्स कंप्लीट करायच्या. तर कधी नाही होत, पण मोस्ट ऑफ मी ट्रायच करत असते की 10,000 स्टेप्स करायच्या. तर सकाळी वरती वॉक करून आले आणि त्यानंतर लगेचच खाली आल्यानंतर चिया सीड्स रात्रीच भिजत घातल्या होत्या. 32-12 चिया सीड्स मी ऑर्डर केलेले आहेत. तर त्या चिया सीड्सचं पाणी घेतलं. रोज त्यामध्ये लिंबू पण घेते, पण आज लिंबू नव्हतं. तर त्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्लॅक कॉफी घेतली. वर्कआउटच्या अगोदर ब्लॅक कॉफी घेत असते, त्याने इन्स्टंट एनर्जी मिळते. त्यानंतर वर्कआउट झाला, मस्त असा घाम येतो वर्कआउट झाल्यानंतर. आणि सध्या मी ते ग्रो विथ जोचं यूट्यूब चॅनल आहे त्यावरचा वर्कआउट करते. तर त्याने खूप छान मला माझ्या लोअर बेलीला खूप छान इफेक्ट जाणवतो आहे. तर डान्स विथ दीप्तीचं पण करत असते, पण कधी तो असं करत असते. त्यानंतर मस्त असा टमी ट्विस्टरवरती व्यायाम केला. त्यामुळे पोटाला मस्त स्ट्रेच मिळतो आणि पोटाला मला तरी जाणवते की माझ्या पोटाला छान असा शेप पण आलेला आहे, येतोय म्हणजे अजून तर चालूच आहे. तर त्यानंतर वर्कआउट झाल्यानंतर मस्त सिप करून पाणी प्यायचं, एक घोट करून एकदम पाणी प्यायचं नाही. त्यानंतर लंच करते आहे मी. डायरेक्टली लंचचं दाखवते. लंचच्या अगोदर मी 1 तास ॲपल सायडर विनेगर घेते. ॲपल सायडर विनेगर 1 कप, म्हणजे हा काचेचा कप आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी बसतं. तेवढ्या ह्याच्यातमध्ये 1 टेबलस्पून ॲपल सायडर विनेगर टाकून ते मस्त मिक्स करून पिते. ॲपल सायडर विनेगरसुद्धा मी 32bar.com वरूनच मागवलेलं आहे. इफेक्टिव्ह आहे, कारण मला जाणवतो आहे त्याचा इफेक्ट. आणि टेस्टला थोडंसं जास्तच आंबट आहे हे, पण त्याने आपलं ॲपिटाईट कंट्रोल होतं, म्हणजे आपल्याला क्रेविंग्स वगैरे होत नाहीत आणि बेटाईम भूक पण लागत नाही. तर ते घेतलं आणि त्यानंतर मी लंच प्रिपेअर करते. तर लंचमध्ये मी आज बनवणार आहे सोयाबीन टिक्का मसाला, म्हणजे जसा पनीर टिक्का मसाल्याची भाजी किंवा ग्रेव्ही टाईप असतं तशा पद्धतीने आहे, पण हे वेट लॉस सोयाबीन टिक्का मसाला आहे. तर सगळ्यात अगोदर मी काय केलं, 1 दही घेतलं आहे. दहीमध्ये आपले जे रेग्युलर घरातले मसाले असतात, हळद, मीठ, तिखट, अजून मी ह्यामध्ये पनीर मसाला पण घातला आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. एकदम आपलं हॉटेल स्टाईल टेस्ट येते. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आणि याने वेट लॉसला पण खूप मदत होते, कारण यामध्ये खूप साऱ्या व्हेजिटेबल्स आहेत, दही आहे आणि तुपात आपण हे करणार आहेत, आणि सोयाबीन आहे. त्यामुळे यामध्ये प्रोटीन, फायबर, गुड फॅट्स हे भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे वेट लॉसला तर मदत होते. आणि मेन म्हणजे आपलं हे खाल्ल्यानंतर भरपूर वेळासाठी आपलं पोट फुल राहतं. त्यामुळे आपण ओव्हर ईट पण करत नाही, आणि मेन म्हणजे आपण जास्त खात पण नाही, आणि आपले क्रेविंग्स पण होत नाहीत आपल्याला. त्यामुळे हे खूप इफेक्टिव्ह आहे वेट लॉससाठी. नक्की एकदा ट्राय करून पहा. तर या ठिकाणी ते सगळं दह्याचं मिश्रण तयार केलेलं आहे. त्यामध्ये मी कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो मोठ्या साईजमध्ये, म्हणजे क्यूब साईजमध्ये कट केलेला आहे, जसं की हॉटेलमध्ये असतं भाज्यांमध्ये तशा पद्धतीने केलं आहे. आणि टेस्ट तर एकदम लागतेच हॉटेलसारखी. तर हे अगोदर मी आता ह्याचं सगळं दह्याचं हे जे कोटिंग आहे हे सगळ्या भाज्यांना लावून घेते. आणि हे कोटिंग केल्यानंतर हे 5 ते 10 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं, म्हणजे त्याची टेस्ट जी आहे दह्याची ती सगळी त्या कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरचीला लागते. मला हे सांगताना पण माझ्या तोंडाला खूप पाणी येत आहे, म्हणजे इतकी टेस्टी लागते ना ही डिश. तर ह्या ठिकाणी मी आता एक पॅन गरम करून घेतला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा इतकं गावरान तूप घातलं आहे. तर आपल्याला कधीही हे लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण वेट लॉस जर्नीवर असतो त्यावेळेला आपल्याला रिफाईंड ऑइलमध्ये केलेलं किंवा रिफाईंड ऑइल
म्हणजे वापरायचंच नाही आहे. आपण एकतर गावरान तूप वापरायचं, नाही तर शेंगदाण्याचं, नाही तर मोहरीचं तेल वापरायचं आहे किंवा तिळाचं तेल पण वापरू शकतो. पण रिफाईंड ऑइल नाही वापरायचं आहे, कोणतंही रिफाईंड ऑइल, म्हणजे मग ते सोयाबीनचं असो नाही तर कोणतंही असो, पण रिफाईंड ऑइल म्हटलं तर ते वापरायचं नाही. तर रिफाईंड ऑइलमध्ये फक्त फॅट्स असतात, बाकी काहीच नसतं. तर ह्या गावरान तुपामध्ये गुड फॅट्स असतात जे आपल्या बॉडीला गरजेचं असतात ते. तर त्यामुळे गावरान तुपामध्येच कोणत्याही भाज्या किंवा चपाती जे काही करणार आहोत आपण तेलाचा यूज, तर तो गावरान तूपच करायचं आहे. सहसा आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये गावरान तूप लवकर अवेलेबल असतं, म्हणून मग मी तेच वापरते. तर या ठिकाणी ते छान परतून घेतलं आहे आणि जे ते सोयाबीनचं वगैरे जे दह्याचं पाणी आहे ते सगळं आटेपर्यंत आपल्याला हे छान झाकून म्हणजे कव्हर करून त्याला झाकण ठेवून शिजवायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता मस्त असं ते दही वगैरे त्याचं कोटिंग पण सगळ्या भाज्यांना आणि सोयाबीनला पण बसलेलं आहे. भाज्या पण 70 ते 80% शिजलेल्या आहेत आणि त्या थोड्याशा कच्च्या असतील तरच त्याची टेस्ट एकदम भारी लागते. खूप जास्त शिजवल्यावर त्याची टेस्ट लागत नाही. तर अशा पद्धतीने आता ह्या ठिकाणी हे आपलं सोयाबीन टिक्का मसाला रेडी झालेला आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा, म्हणजे मी सांगते म्हणून ट्राय करून पहा. नक्कीच तुम्हाला दुसरं बाहेरचं काहीच खाण्याची इच्छा होणार नाही. हे घरी हेच तुम्ही बनवून कायम खात राहाल. तर या ठिकाणी मी आता माझा लंच पण करून घेते. आणि लंच करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की मला बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेला आहे की पोर्शन कसं कंट्रोल करायचं किंवा कमी कसं खायचं. तर कमी मी खायला तुम्हाला सांगतच नाही. फक्त जे काही खाता ते फक्त 32 वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा चावून खायचं आहे. आणि 32 वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा चावून खाल्ल्यावर म्हणजे तुम्ही स्वतःच जास्त जेवणार नाहीत. म्हणजे तुमच्यासमोर भलेही पंचपक्वानाची थाळी असेल पण ती 32 वेळा चावून खायची आणि 32 वेळा चावून खाल्ल्यानंतर तुमच्या शरीराला लागतं तेवढंच तुमच्याच्याने खाल्लं जाणार आहे. तर ही ट्रिक खूप भारी आहे. म्हणजे हा फॉर्म्युलाच एकदम भारी आहे. लाईफ चेंजिंग फॉर्म्युला आहे. ज्यांना वेट लॉस करायचं त्यांनी नक्की हे ट्राय करून पहा. तर लंच झाल्यानंतर मी 15-20 मिनिट वॉक केला. वॉक झाल्यानंतर म्हणजे लंच झाल्यानंतर 1 तासाने ग्रीन टी आपल्याला घ्यायची आहे, कारण आपलं जे आपण खाल्लं आहे ते छान पचल्या जातं किंवा आपला मेटाबॉलिझम जो असतो अन्न पचवायची क्षमता ती वाढते ग्रीन टीमुळे. तर ही ग्रीन टी 32 बारचीच आहे, कॅमोमाईल फ्लेवर. तर सगळ्यात अगोदर मी एक आपलं दुधाचं किंवा चहाचं जे पातेलं असतं ते ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाण्याला अशा पद्धतीने उकळी तर पूर्ण येऊ दिली नाही तरी चालेल. ज्यांना जास्त गरम चालतं त्यांचं काही नाही, पण ज्यांना जास्त गरम नाही चालत त्यांनी फक्त अशा पद्धतीने छोटे छोटे बबल्स आले ना, हे पण फार गरम असतं त्या मानाने. तर असे बबल्स आल्यावर गॅस बंद करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून ग्रीन टी घालायची आणि लगेच कव्हर करून 5 मिनिट म्हणजे 5 ते 10 मिनिट 5 ते 7 मिनिट ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी आता 5 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की ग्रीन टी आपली किती छान अशी फुललेली आणि त्याचा फ्लेवर जो वास आहे ना, म्हणजे मला या अगोदर कोणत्याच ग्रीन टीचा वास आवडला नाही किंवा मी एवढ्या आवडीने कधीच ग्रीन टी पिली नाही. पण आता मला ग्रीन टी खूप आवडते आणि मेन म्हणजे मला एक तरतरी येते, असं एनर्जी येते ही ग्रीन टी पिल्यानंतर. तर जे घेत नसतील ना त्यांनी खरंच ग्रीन टी घ्या. त्याने वेट लॉसला पण खूप फरक पडतो आणि एनर्जाईज वाटतं आपल्याला आणि आपलं सगळं रुटीन छान असं सेट होतं या ग्रीन टीनंतर. आणि या ठिकाणी पाहू शकता की आपली ग्रीन टी पण रेडी झालेली. काहीच हार्ड नाही, फक्त गरम पाणी उकळायचं आहे. त्यात उकळल्यानंतर गॅस बंद करायचा, त्यात ग्रीन टी घालायची, झाकण ठेवून ती नंतर 5 मिनिटांनी काढून घ्यायची. आणि आता संध्याकाळचा मी डिनर स्किप केला होता, कारण मी सध्या 1 मील अ डेचा फॉर्म्युला फॉलो करते आहे. त्यामुळे मग संध्याकाळी मी काही डिनर घेतला नाही, पण वॉक थोडासा घेतला, वॉक केला थोडासा. आणि वॉक झाल्यानंतर मी परत एकदा झोपण्या अगोदर 1 कप ग्रीन टी घेतली होती. आणि ग्रीन टीने झोप पण खूप छान लागते मला, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. जेव्हा मी ग्रीन टी कधीतरी असं झालेलं आहे 1-2 वेळा की मी संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर ग्रीन टी नाही घेतली, पण त्यावेळेला मला खूप म्हणजे असं अस्वस्थ वाटलं. पण जेव्हा मी ग्रीन टी घेते तेव्हा झोप पण छान लागते. तर हाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा.
आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, कारण मी टाकलेलं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्याकडे येईल जर तुम्ही नोटिफिकेशनचा ऑल ऑप्शन सिलेक्ट केला बेल आयकॉन दाबून. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.